धाराशिव जिल्ह्यात नगर परिषदेच्या निवडणुकीचा आखाडा पेटलेला आहे. मी आता नळदुर्ग शहरामध्ये आहे. नळदुर्ग येथील नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून अशोक जगदाळे हे निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत. नगराध्यक्ष पदाचे ते उमेदवार आहेत. तर या ठिकाणी काही दिवसापूर्वीच अशोक जगदाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांना थेट नगराध्यक्ष पद या ठिकाणी पदाचे तिकीट जे आहे ते देण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर ते आता प्रचारात सक्रिय देखील झालेले आहेत. मात्र या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा स्वतंत्र पॅनल आहे. शरद पवार गटाकडून देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले, तर त्याचबरोबर इतर दोन उमेदवार जे आहेत ते देखील या ठिकाणी उतरलेत. मोठं आव्हान या ठिकाणी असणार आहेत. उमेदवार आपल्या सोबत आहेत. काय नेमकं हे सगळं असणार आहे आपण जाणून घेऊ. मला सांगा, काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश केला, त्यानंतर आपण थेट नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरलात. कसं बघता शहरामध्ये कशा पद्धतीने प्रचार सुरू? नाही, कसं आहे की जरी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं इकडे प्रवेश जरी केला असेल काँग्रेस पक्षामध्ये, पण दोन्ही एकच विचाराचे पक्ष आहेत. पवारसाहेबांचा पक्ष जिथे मी 10-12 वर्ष काम केलं आणि आता इथे काम करण्याची संधी काँग्रेस पक्षाकडनं मिळालेली आहे. त्यामुळं मी एकच विचाराच्या पक्षामध्ये असल्यामुळे मला वेगळीकडे कुठं आल्यासारखं वाटत नाही किंवा विचारसरणी बदलून दुसऱ्या पक्षात आल्यासारखं मला काही वाटत नाही. एकीकडे जर तसं असेल तरी जी पक्ष सोडण्याची गरज का पडली? कारण आता तुमच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाने देखील उमेदवार दिले. नाही, राष्ट्रवादी शरद पवार गटांचे जरी उमेदवार असतील तरी त्याच्यामध्ये मला काही त्यांचं आव्हान असण्याचं काही कारण नाही. नगण्य स्वरूपाचं हे असेल. आपल्याला 3 तारखेला सकाळी कळणार की बाबा कोणाचे किती मतदार आहेत. काँग्रेस पक्षाची पूर्णच्या पूर्ण आमची उभाटा आणि काँग्रेस पक्ष यांची मिळून पूर्ण सत्ता 20 नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे दोन्ही इथे येणार आहे. भाजपाचे आमदार राणा जगदीशसिंह पाटील म्हणाले की बाकी सगळे आपलेच आहेत. त्यांच्या बोलण्याच्या या अर्थाकडे कसं तुम्ही बघता नेमकं? नाही, त्यांनी सत्य बोलले. खरं सांगायचं म्हणजे ते एकच आहेत, वेगळे नाहीत. त्यांनी जे त्यांच्या मनामध्ये आहे, त्यांच्या कार्यामध्ये आहे ते इथे दिसलं. तुम्हाला लोकसभेपासून दिसत आलेलं आहे की बाबा ते भाजपमध्ये इकडून राष्ट्रवादीचं तिकीट जे दिलं वगैरे जे काय प्रकार घडले तसाच हा प्रकार आहे, वेगळं काय नाही आहे. आणि तेच राणा पाटील साहेबांनी बोलून दाखवले की आम्ही एकच आहोत आणि एकच आहेत आणि हे जनतेने ओळखलेलं आहे. सगळ्या जसं लोकसभेत झालं तसं आता तुम्हाला इथे आमच्या नळदुर्गच्या लोकसभेत दिसेल. एकीकडे जर बघितलं तर अजित पवार परवा सभेमध्ये आलेले होते. त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला साथ दिली तर आम्ही तुमचं नळदुर्ग जे आहे ती बारामती सारखं आम्ही नळदुर्ग शहराचा विकास करू. कसं बघता या विधानाकडे? नळदुर्गच्या शहराचा विकास आता काय परिस्थिती आहे? नाही, कसं आहे, गेल्या 5 वर्षापासून 2020 पासून प्रशासन काम करतंय. प्रशासन हे राणा पाटील चालवत आहेत. आमदार म्हणून ते प्रशासनाचे मुख्य आहेत. तिथे सगळे कारभार ते बघतायत. सगळा निधी जो आला आहे तो ते स्वतः वापरतायत आणि गावाच्या बाहेर कामं करून ते निधी वळवलेला आहे. सगळ्या शहराच्या भागात जिथं वस्ती आहे तिथं निधी न खर्च करता दुसरीकडे केला, जिथे काही प्रकारचं काम नाही आहे. आणि दुसरा प्रश्न तुमचा जे म्हटले की बाबा अजित पवार सारखे साहेबांसारखे एवढ्या मोठ्या पदाचे आणि नळदुर्गपासून सुरुवात करतात, ही आमच्यासाठी चांगली बाब आहे. त्यांनी म्हटलं की बाबा की आम्ही इथं बारामतीसारखा विकास करू. आम्हाला त्यांचं एकदम स्वागत आहे की बारामतीसारखा विकास नक्कीच इथं केला तर आम्ही त्यांचे शतशः ऋणी राहू. पण सत्ता आम्ही आल्यानंतर तेवढाच निधी जे म्हटले तेवढा निधी दिला तर नक्कीच आम्ही तो वापरू आणि त्यांचं स्वागत करू. आता जर आपण बघितलं तर नळदुर्ग शहरामध्ये आपल्याला जर जनतेनं भविष्यात संधी दिली तर काय प्रायोरिटीनं कामं असणार आहेत जितकी ती तुम्हाला तातडीनं करायची आहेत नळदुर्ग शहरासाठी? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं पाण्याची व्यवस्था अतिशय बिकट आहे. धरण 2 किलोमीटरवरती आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण या अख्ख्या 60-70 गावाचं मोठं धरण आहे. इथं बोरी धरण नळदुर्गच्या उशाला आहे आणि पूर्ण गावामध्ये आज 15 दिवसाला पाणी येतं. जेव्हा आम्ही सत्तेत होतो 16 ते 20 मध्ये, त्यावेळी 3 दिवसाला पाणी येत होतं. कारण ही जुनी पाईपलाईन आहे. 2025 म्हणजे 25 वर्षापूर्वीची ही जी लाईन आहे. तेव्हाच्या सगळ्या योजना आहेत. त्यावेळी 6,000 वस्ती होती, आता 40-50 हजारापर्यंत गेली आहे. त्यामुळे ते अपुरी आहे आणि त्या प्रकारे तो एक महत्त्वाचा विषय आहे. सगळे रस्ते खोदून ठेवलेत. रस्त्यामध्ये दुर्दशा आहे. प्रत्येक जागी तुम्हाला गावामध्ये गल्ली बघा तुम्ही, सगळ्या
सगळ्या गल्ल्यांमध्ये आहे. पाणी नाही, लाईट नाही आहे, सगळी तिकडं अंधार आहे. त्यामुळं सगळ्या तरुणींना, महिलांना सगळ्या हा प्रकारचा मनस्ताप होतोय. त्यामुळं जनता ही काँग्रेसला एक हाती सत्ता देणार. नक्की आपण जर पाहिलं तर जनता ही काँग्रेसला एक हाती सत्ता देईल असा विश्वास जो आहे तो जगदाळे यांनी व्यक्त केला आहे. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, नळदुर्ग, धाराशिव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.